Hello, hello. This is the My Artifact episode number 1864. आजची तारीख आहे 27 मार्च 2020. आता वाजले 7:41. लास्ट टाइम मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता 25 मार्च रात्री 2:30 वाजता. Well, actually, that means, yeah, we could count it on 25. ऍक्च्युली काय आहे की मी रात्री 2:30 वाजता रेकॉर्ड केला, पण तो जो आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला गेला तो ऍक्च्युली 24 तारखेचाच होता. बिकॉज ऑफ दॅट की मी 25 तारखेला रेकॉर्ड केला, म्हणजे इन द सेन्स की माझा तो दिवस खतम व्हायचाच होता. आय कुडंट स्लीप, सो दॅट्स वाय रेकॉर्ड दिस थिंग्स. येस, मला नवीन दिवस सुरुवात होते केव्हा, जेव्हा मी रात्री झोपतो आणि त्याच्यानंतर उठतो, तर तो नवीन दिवस सुरू होतो. या दॅट इज द थिंग्स. येस, सो जर मी रात्री 3 वाजता किंवा 4 वाजता किंवा 5 वाजता जरी झोपलो किंवा सकाळचे 7 वाजेपर्यंत जरी झोपलो, म्हणजे मानून घे की आजची तारीख आहे 27 तारीख, तर 27 तारखेला मी सकाळी 7 वाजेपर्यंत नुसते पिक्चरच पाहून राहिलो. या 7 नाही 6 वाजेपर्यंत. यस, आणि त्याच्यानंतर 6 वाजता मी रेकॉर्ड केला, तर तेव्हाचा टाइम का होता, कारण तेव्हा दुसरा दिवस लागला ना, तर तेव्हा 28 तारीख ऍक्च्युली. बट मी असं रेकॉर्ड करतो उद्देशाने हा आहे की माझी 28 तारीख अजूनपर्यंत सुरू व्हायची आहे. दॅट मीन्स की मी जे काही रेकॉर्ड करत आहे हे रेकॉर्ड करताय 27 तारखेचं, राईट. जेव्हा मी 6 वाजता झोपीन आणि दुपारी 2 वाजता उठीन आणि 2 वाजता उठल्यानंतर मग माझा दिवस सुरू होईल, तर तो दिवस राहील 28 तारीख, राईट. सो हे डिपेंड करते मी जेव्हा झोपील, म्हणजे माझं जेव्हा काम खतम राहील तेव्हा. हे मी का म्हणत आहे, वाय, बिकॉज ऑफ दॅट कधी कधी माझं काम किंवा कधी कधी माझं जे वर्क आहे किंवा माझे जे काही whatever I do in the night, yes, it's depend on the date. या म्हणजे कशाप्रमाणे आहे. ओके, सो मला म्हणायचं काय, म्हणायचं हे आहे की मी 25 तारखेला मी जे रेकॉर्ड केलं रात्री 2 वाजता, ते ऍक्च्युली 24 तारखेचं होतं. येस, सो दॅट मीन्स आपल्याला 25 तारीख, 26 तारीख आणि 27, म्हणजे आपल्याला 3 आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण म्हणू की मी 25 तारखेला मी आर्टिफॅक्ट एपिसोड, पहिले माझे प्रश्न हा राहील की मी 3 दिवस आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का नाही केले. दॅट इज अ गुड क्वेश्चन. येस, बिकॉज ऑफ दॅट की क्वारंटीनचा एक प्रकारे सुरू आहे. या, आणि पूर्ण इंडिया लॉकडाऊन आहे. नॉट ओनली इंडिया, ऑल ओव्हर द वर्ल्ड इज लॉकडाऊन. यस, इकॉनॉमी कम्प्लिटली डाऊनवर आहे बिकॉज ऑफ दॅट कोरोना व्हायरस. येस, आतापर्यंत 6.25 लाख इन्फेक्टेड झाले, त्यापैकी 24,000 लोक मेले. यस, गोष्ट बहुत जास्त सिरियस आहे, आणि मी आता ही गोष्ट सांगून काफी मी पकवत बसणार नाही, बट या इट डज रिअली अफेक्ट ऑन मी ऑल्सो. यस, अगोदर मी विचार केला होता की हा ठीक आहे, असे व्हायरस येते, पैदा होते आणि खतम होऊन जाते, या फारसा काही अफेक्ट होत नाही. बट दिस कोरोना व्हायरस डज रिअली अफेक्ट. ऍक्च्युली 100 वर्षातून एकदा अशी महामारीचा असा प्लेग येतो. येस, म्हणजे महामारीचं असं सिच्युएशन येते, म्हणजे 1920 साली अशीच एक महामारी आली होती. दॅट इज नेम इज what should I name it? Yeah, that name is something प्लेग वगैरे नाही. प्लेग वॉज 18च्या ह्याच्यात आहे, आय डोंट नो. या याच्यामुळे जे ऑलिम्पिक, या
जे ऑलिम्पिक स्पर्धा आहे दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. येस, स्पोर्ट्स इव्हेंट मध्ये ऑलिम्पिकचं नाव वॉज सगळ्यात टॉपवर आहे. या आणि ऑलिम्पिकचे जे गेम्स आहे ते पोस्टपोन होणं म्हणजे बहुत मोठी गोष्ट आहे. यस, कारण एव्हरी वन नोज व्हॉट इज ऑलिम्पिक. यस, आणि इट जस्ट लाईक एक प्रकारे याला कम्पेअर करताच येत नाही ऑलिम्पिक, बिकॉज ऑफ दॅट ऑलिम्पिक एव्हरी वन नोज ऑलिम्पिक. या डझंट नीड कम्पॅरिझन फॉर दिस थिंग. ओके, आणि याच्यासाठी लोक खूप मेहनत करतात. खूप ॲथलीट्स आहे, जे काही स्पोर्ट्स पर्सन आहे, ते खूप मेहनत करतात या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल किंवा मेडल जिंकण्यासाठी. येस, आणि याच्यामध्ये सगळ्यांची मेहनत असते, आणि याच्यामध्येच एक प्रकारे स्पोर्ट्समध्ये कोणता कंट्री समोर आहे हे डिपेंड करते. या आणि त्याच्यानंतर खूप सारे म्हणजे ऑलमोस्ट सगळेच कंट्री याच्या गेम्समध्ये पार्टिसिपेट घेतात, आणि बहुत मोठी करोडो बिलियन्स ऑफ डॉलरची इकॉनॉमी आहे वॉज द ऑलिम्पिक. येस, ते पोस्टपोन झाली आहे. ते 1 वर्षासाठी पोस्टपोन झाली आहे. राईट नाऊ म्हणजे जे 4 वर्षानंतर होते, म्हणजे लास्ट टाइम इट वॉज हॅपन्ड इन 2016. तर आता म्हणजे 2020 मध्ये होणार होतं टोकियो जपानमध्ये. येस, बट बिकॉज ऑफ दी कोरोना व्हायरस, सो तर त्यामुळे हे जे इव्हेंट्स आहे हे पुढल्या वर्षी ढकलण्यात आले आहे. सो दॅट मीन्स की याच्यानंतर म्हणजे आता जे ऑलिम्पिक आहे ते 2021 मध्ये होईल, बट याच्यानंतर जे ऑलिम्पिकचे जे इव्हेंट राहतील ते ऑलिम्पिकचे इव्हेंट 2021 ते आता 2025 ला होईल. म्हणजे हे हमेशा 1 वर्ष एक्सटेंड होत राहील. याच्यानंतर होणारे सगळे ऑलिम्पिक इव्हेंट हे 1 वर्ष एक्सटेंड राहील. सो दॅट इज बिग थिंग. या ह्युमन हिस्ट्रीमध्ये अशा प्रकारची गोष्ट कधी पूर्ण वर्ल्डवर अफेक्ट करण हे मी कधी विचार केला नव्हता. येस, आज ते मला दिसून राहिलं आहे, आणि इट वॉज समथिंग रिअली बिग. यस, लोक भिवून नाही राहिले ह्या, बट गोष्ट काफी सिरियस आहे. भिवून का नाही राहिले? बिकॉज ऑफ दॅट की आय डोंट नो. ह्या लोक म्हणजे काही लोक भिवून राहिले, काही लोक नाही भिवून राहिले. इट वॉज थिंग्स दॅट मी वर्धेमध्ये राहतो आणि इथली पॉप्युलेशन बहुत कमी आहे, आणि इथे अजूनपर्यंत एकही कोरोना पेशंट सापडलेला नाही आहे. जे की 80 किलोमीटर दूर नागपूरमध्ये 9 पेशंट आणि यवतमाळमध्ये 5 पेशंट सापडले गेले आहे. सो प्रॉबेबली वी नीड टू टेक गुड केअर ऑफ युअर सेल्फ, बट आय डोंट नो कोरोना व्हायरस व्हेन इट कम व्हेन इट नॉट, आय डोंट नो. हा, पण हे रिझन नाही. येस, मी 8वा एपिसोड रेकॉर्ड करण्याचा. येस, बिकॉज ऑफ दॅट मी मोस्ट ऑफ द टाइम घरी वेळ मिळाला. मोस्ट ऑफ द टाइम का ऑलमोस्ट पूर्णच टाइम मी माझा वेळ पूर्ण घरी स्पेंड करून राहिलाय. येस, आणि ऑफकोर्स माझ्यापाशी टाइम आहे रेकॉर्ड करण्याचा. यास, तरी मी 8वा एपिसोड का रेकॉर्ड नाही केला? बिकॉज ऑफ दॅट की क्वारंटीन आहे. येस, आणि मला असं वाटलं की माझ्या वेळेचा प्रॉपर युटिलाइज नाही करून राहिलाय. म्हणजे की मी युट्यूबवर फिल्म मेकिंगचे व्हिडिओज वगैरे बघितले, अँड मोस्ट ऑफ द थिंग्स आय नो. पण तू कोणासोबत खोटं बोलून राहिला रे मित्रा? तू डीजे फिल्मिंगचा कोर्स विकत घेतला, लिटरली 2 सेमिस्टर दिले, 3ऱ्या सेमिस्टरसाठी तू त्या साईटला ओपन पण नाही केला. या तर सांग बरं, तुझ्यामध्ये किती क्युरिओसिटी आहे? तू असं म्हणून राहिलाय की तू 1 मेला जॉब सोडून मुंबईला जाशील. हॅव यू रिअली कन्सिडर दिस थिंग? तू खरंच असं करणार आहे का? सांग बरं. राईट, म्हणजे सिच्युएशन बहुत बेकार आहे. हे अशी गोष्ट नाही आहे का तू इझिली घेऊ शकशील, आणि तुझ्यामध्ये ते टॅलेंट पण नाही लिटरली. येस, तू जस्ट फक्त म्हणून राहिलाय न करून काहीच नाही राहिलाय. येस, म्हणजे बघ ना, आता तू नेटफ्लिक्स सुरू केलाय, तुझा मोस्ट ऑफ द टाइम याच्यामध्ये चालला नेटफ्लिक्स मध्ये.
ज्याची ऑलमोस्ट आय डोंट थिंक नेटफ्लिक्सची गरज आहे का. या नेटफ्लिक्स फॉर डुईंग लाईक लोक आपला टाइम वेस्ट करण्यासाठी नेटफ्लिक्सवर येतात. या लिटरली आम्हाला से लोक इथे टाइम वेस्ट करण्यासाठी, टाइम युटिलाइज नाही, टाइम वेस्ट साठी. आणि तू पण त्या लोकांमध्ये झाला आहे. लिटरली आय एम गोना से इज दॅट की तू खरंच त्या लोकांमधला झाला आहे की तू तुझा टाइमाचा वेस्ट करण्यासाठी. आता बाकीच्या लोकांपाशी खूप भरपूर टाइम आहे आणि त्यांच्यापाशी त्यांच्या लाईफमध्ये काय अम्बिशन्स नाही, तर ते लोक त्याप्रमाणे ऍक्ट करतील. दॅट इज ओके फॉर दॅम. बट तुझ्यासाठी नाही ना राव, कारण तुझ्यासाठी खूप मोठे मोठे टार्गेट्स आहे, खूप मोठे मोठे अम्बिशन्स आहे. येस. आणि असंही नाही का तू नेटफ्लिक्सवरच्या कोणती सिरीज पाहू शकत नाही. या यू जस्ट नेम इट, वी कॅन डाउनलोड इट. आपल्यापाशी इंटरनेट आहे, टॉरंट आहे, वी कॅन डू दिस थिंग. यार हे कशाला नेटफ्लिक्स सुरू केलं आहे. मला वन थिंग सांग, काय नेटफ्लिक्सचा फायदा काय, नुकसान काय. फायदा काय याचा, मला फायदाच सांगायचा, नुकसान सांगू फायद्याच सांग. माझा वेळ निघून राहिलाय डूड. तुझा वेळ असाही निघणारच होता, वेळ तुझ्यासाठी थांबणार नव्हता. बट आम गेन बोर डूड. लिटरली खरंच तू खरंच बोर होणार. तुझ्यापाशी किती काम आहे. तुझ्यापाशी शोरील बनवायची होती, राईट. तू मागच्या म्हणजे जेव्हा तू जॉब करत होता तुझ्यापाशी नाही का हार्ड डिस्क अवेलेबल नव्हती, आर्टिफॅक्ट एपिसोड अवेलेबल नव्हते, त्यामुळे तू टाळलं. येस. याच्यानंतर तू घरी आला, किती तारखेला आला तू, लिटरली मला सांग. मी आता कॅलेंडर ओपन करतो, आपण थोडस तहकीकातच करून घेऊ ना की आपण केव्हा आलो केव्हा नाही. येस. मी आलो होतो सोमवार 18 तारखेला. येस. या डेफिनेटली मी आलो होतो 18 तारखेला आलो होतो. 22 तारखेला बादलचा बर्थडे, जनता कर्फ्यू, आणि 27 तारीख सोमवार मंगळवार ऑफिस केलं. 18 तारखेला आलो मी. या तर 18 तारखेपासून 18, 19, 20, 21, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आजचा 10वा दिवस आहे. आणि या 10 दिवसात तू काय केलं मला सांग. असं असं काय युनिक केलं का. तुझी शोरील बनवली का, तू तुझा गोवा ब्लॉगचा व्हिडिओ तरी बनवला का. या तू ट्राय केला बट फेल झाला, बट पुन्हा ट्राय केला का डूड. तू एवढा जबरदस्त बोलला बे तिथे, जर युट्यूबवर तू टाकलं ना तर खरंच 2-3 जरी लाईक येईल, दॅट इज गुड. येस. तुला ऍक्च्युली एवढं तरी माहित पडेल की तुझ्यामध्ये कम्युनिकेशन चांगलं आहे. तू मला फक्त एवढं सांग, या नेटफ्लिक्सचा फायदा काय. या तू 2 दिवसापासून वापरून 3 दिवसापासून वापरून राहिला, यू हॅवंट डन आर्टिफॅक्ट एपिसोड. चलो मी माफ करून देतो, बट लेट मी टेल यू, नाही ऍटलिस्ट तू मला सांग की याचा फायदा काय. या मी नुसता विचारत नाही, तुम्हाला फायदा सांगायचा फक्त. दॅट्स इट. टाइम निघून राहिलाय, ओके ठीक आहे, मी ऍक्सेप्ट करतो. दुसरी गोष्ट काय, दुसरी गोष्ट मला नवीन नवीन कंटेंट माहित पडून राहिले. ओके या दॅट इज ओके. नेक्स्ट इज दॅट की मला ते पाहायचे आहे. येस. तू खरंच पाहून तरी राहिला का. लिटरली खरंच तू ते पाहण्यामध्ये खरंच तू ते फील घेऊन राहिला का. तुला ते खरंच मजा वाटून राहिली का ते आर्टिफॅक्टचे रेकॉर्ड करणं, ते नेटफ्लिक्सचे एपिसोड बघण्यामध्ये. सांगू प्रॉब्लेम काय. प्रॉब्लेम हे आहे का तुझ्यापाशी नेटफ्लिक्स आहे आणि तुझ्या मनाला फक्त शांती भेटून राहिली आहे कारण तुझ्यापाशी नेटफ्लिक्स आहे, ज्याची फायदा काहीच नाही आहे. म्हणजे की एका बाईला नाही का सोन्याचं खूप जास्त कुतूहल असते,
आणि ती बाई खूप सोन्याचे गहने बनवते, बट त्या सोन्याचा फायदा काहीच नाही आहे. हा, इन्व्हेस्टमेंट म्हणून दॅट इज ओके, बट ते गहना बनवून घालणं, तू याच्यासाठी घालून राहिला आहे की बाकीच्या लोकांपाशी ते लोक बघतात की हे गहने आहे, म्हणजे दॅट मीन्स का बाकी लोकांपाशी माहित नाही का तुझ्यापाशी नेटफ्लिक्स आहे, त्यामुळे तुला असं वाटतंय की इम्प्रेशन जमून घे. सांगू, वन थिंग आय एम गोना से इज दॅट डूड, मला नवीन नवीन कंटेंट माहित पडत आहे ना, आणि दॅट इज ओके यार. म्हणजे खूप काही अशा गोष्टी माहित पडून राहिल्या आहे. कोणत्या गोष्टी यार? आता राईट नाव मी 2-3 दिवसाच्या एक्सपिरियन्स मध्ये काय सांगू शकतो? अरे पण या 2-3 दिवसामध्ये तू बहुत काही करू शकते ना. सांग बरं, तू या 2 दिवसामध्ये तू शोरील नाही बनवली असती का? या 2-3 दिवसामध्ये ते हार्ड डिस्क खराब झाली तुझी. येस, त्याच्यामध्ये वॉडेवर कोणताही डेटा टाक, तो डेटा वॉज गेन करप्टेड होऊन जाते आणि यू कॅन नॉट यूज इट. तर करायचं काय यार? नेटफ्लिक्स अनइन्स्टॉल तर नको करू, आणि नेटफ्लिक्सची मेंबरशिप पण कॅन्सल नको करू. कारण सांगू वाय? कारण कोणती गोष्ट कॅन्सल केली किंवा कोणती गोष्ट डिलीट केली का त्याचा जे ब्लँक स्पेस आहे ती आपल्याला खायला लागते. म्हणजे की मानून घे की तू मोस्ट ऑफ द टाइम, म्हणजे ऑलमोस्ट तुझा टाइम तू एका व्यक्तीसोबत स्पेंड करत आहे, आणि त्यानंतर अनफॉर्च्युनेटली तुला असं रिअलाइज झालं की या तो व्यक्ती काही एवढा काही खास नाही, दॅट इज ओके या, आणि त्यानंतर तो व्यक्ती वॉज गना डाय. हा, तर मग त्याच्यानंतर नाही का तुझ्या वेळेचा खूप सारा खाली वेळ उरतो, आणि त्या खाली वेळेत तू त्या व्यक्तीसोबत स्पेंड केलेला वेळ आठवतो, म्हणजे की मी या व्यक्तीसोबत टाइम स्पेंड करत होतो. Yes. आणि अनफॉर्च्युनेटली त्या व्यक्तीबद्दल नाही का तुझी तीव्र इच्छा वाढते. आता या सिच्युएशन मध्ये तो व्यक्ती, मेलेला व्यक्ती तर वापस येऊ शकत नाही, बट इथे नेटफ्लिक्सचं अकाउंट वापस येते ना डूड. इवन इफ यू अनइन्स्टॉल, यू कॅन रिइन्स्टॉल ऑल्सो, राईट? Try to understand what I'm saying is that. तर मग काय, याचा युटिलाइज कर तू आता, कर. कारण एक गोष्ट तर क्लिअर आहे, हे जे शो रील वगैरे, वेल आपण काही गोष्टी थोडस क्लिअर अप करूया, थोडस टाइम ठरवू की कोणत्या वेळेस का करायचंय, कोणत्या वेळेस का नाही करायचंय. ओके, आता आजचे 10 दिवस झाले आहे, आणि अजून 31 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनचा ऍक्च्युली 21 दिवस आहे, पण 31 तारखेला माहित पडेल की आपण थर्ड स्टेजवर जाणार आहे की नाही जाणार आहे. समजा 31 तारखेला दॅट इज गुड, ओके होत आहे, तर मग आपण आपली रुटीन सुरू होईल. बट सिच्युएशन अजून बेकार झाली तर आपल्याला एप्रिल 14 पर्यंत कम्प्लीट लॉकडाऊन. ओके, तर एप्रिल 14 पर्यंत, म्हणजे दॅट मीन्स का 14 आणि 4 18 दिवस आहे. या 18 दिवसात तुला टाइमचा कसा युटिलाइज करायचा आहे याची आता प्रॉपर टेबल ठरव, टाइम टेबल. आता हाऊ आय डू दिस थिंग, तुझ्यासाठी शोरील इम्पॉर्टंट आहे आणि गोवा ब्लॉग पण इम्पॉर्टंट आहे. ओके, तर तू सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तू
हेच काम करशील, युट्यूब, गोव्याचे आणि प्रीमियर प्रोचे व्हिडिओ एडिटिंग. ओके, तर हे तू संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करशील. ओके, आणि 5च्या नंतर जो वेळ भेटत आहे तो पूर्ण वेळ रात्री किती वाजेपर्यंत घे ना रे, तू रात्री किती वाजेपर्यंत घे, तू नेटफ्लिक्स बघ. जेणेकरून, आणि तुझंही काही प्रीमियमचं काम खूप जास्त आहे नाही, एडिट करायचं आहे, शोरील बनवायचे आहे, आणि जर प्रॉपर शोरील बनली तर दॅट इज गुड, राईट. तर शोरील बनू. ओके, संध्याकाळचा पूर्ण वेळ तू नेटफ्लिक्स वर दे, पूर्ण वेळ युटिलाइज दे त्याला. नवीन नवीन कंटेंट शोध, नवीन नवीन वेब सिरीज शोध आणि त्याला बघ. ओके, अजून एक गोष्ट, काही व्हिडिओज आहे नेटफ्लिक्सचे त्याला म्यूट करून बघ, कारण खूप साऱ्या गोष्टी म्यूट करून गेल्यावर खूप माहीत पडते. या लिटरली काल मला माहीत पडलं, जेव्हा नाही का व्हिडिओ बफर होत होता, तेव्हा बफर झाल्यावर ते लोडिंगचं साईन येते ना, तर व्हिडिओ एका ठिकाणी अटकून जाते. तर अटकल्यावर मी तिथे खूप साऱ्या गोष्टी अंडरस्टँड केल्या की तिथे कशाप्रमाणे सिच्युएशन आहे, म्हणजे तिथे लाईट कशी आहे, कॅमेरा अँगल कसा आहे, मिड आहे, टॉप आहे, बॉटम आहे, क्लोजअप आहे, फुल आहे. ओके, समजा तू नाही का या दिवसाने अजून चांगला युटिलाइज करू शकत होता, तो म्हणजे की तू स्क्रिप्ट पण बनवू शकत होता. मला एक गोष्ट क्लिअर सांग. ओके, तुला ऑफिस कडून ह्या कोरोना बद्दल तर लॉकडाऊन आहे त्यामुळे तुला सुट्ट्या भेटल्या. ओके, तर तुला सगळं काही मजेत आहे, घरी आहे, आई खायला देऊन राहिली, 2 टाइम्स मस्त खायला भेटते. ओके, मित्र आहे, फिरायला भेटते. ओके, आणि एवढ्या साऱ्या गोष्टी चांगल्या असून सुद्धा तू स्वतःच्या क्रिएटिव्हिटीला बाहेर नाही काढून आला, राईट. म्हणजे तू रायटिंग किंवा हे तर सोडूनच दे, तू तुझ्या डिरेक्शन बद्दल जाणून घेण्याची पण प्रयत्न नाही करून राहिला. हे खूप भीतीदायक गोष्ट आहे, राईट. आय सांगू, मी पहिलाच दिवस नाही का खूप मस्तच घेतला, पहिल्याच दिवशी खूप काही ज्ञान सक केला, बट त्याच्यानंतर कुछ भी नाही. यूट्यूब वर बहुत काही आहे यार, बहुत काही आहे यार, लिटरली. याचं नाही का नेटफ्लिक्सचं मेंबरशिप नाही का तू कॅन्सल करच. यस, कारण त्याशिवाय पर्याय नाहीये, कारण नेटफ्लिक्स खरंच फायद्याचं नाही आहे. या यू हॅव टू डू इट, यू हॅव टू डू इट. कारण तुझ्यापाशी जे काही पिक्चर्स आहे, जे काही गोष्टी आहेत ते तुला भेटतील. आय एम गोना डू इट राईट नाउ. या मेरे को नहीं जरूरत है. ये शर्लॉक होम्स आणि द विचर हे माझ्यापाशी आहे, हे मी घेऊ शकतो. व्हाय नॉट. मला जे वाटते ते मी डाउनलोड करू शकतो. गे अकाउंट बद्दल जातो. तू म्हणशील काही 5 रुपये गेले आहे. नाही, हे 5 रुपये नाही गेले आहे, हे गेले आहे ते मेंबर कॅन्सलशिपचा एक हे आहे, फॉरम आहे. जस्ट विचार कर या, लिटरली या ज्या गोष्टीने तुझं नुकसान होत आहे, जस्ट डू इट. Click the finish cancellation. Cancellation will be effective in the end of your current billing period on. Restart your membership at any time. Your viewing preference account detail will be saved for 10 months. Okay. Cancellation will be effective at the end of the current billing period. Finish cancellation. We will cancel your membership. Your email confirm will be sent to you. You may continue watch TV shows, movie until. Okay, 23 एप्रिल पर्यंत मी वापरू शकतो. Okay, we are always improving the service and your feedback matter. Why did you cancel your membership with us?
I replaced Netflix with another video. Too much buffering. I have internet uses limits low. There is on good TV. I don't have time to watch the Netflix. Of course. आणि submit. Yes. Your membership will be cancelled at the end of your current billing period. Yeah, that is okay. म्हणजे आता काय झालंय, मेंबरशिप तर कॅन्सल झालीच आहे. येस, बट